आज आपण बघणार आहोत साखरेचा किंवा गुळाचा अजिबात वापर न करता ग्लुटन फ्री आणि शुगर फ्री वेट लॉस ब्राउनीची रेसिपी. खरं म्हणजे वजन कमी करत असताना सर्वात जास्त गोडाचे पदार्थ खाण्याचीच आठवण येते. अशा वेळी काय खायचं हे कळत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की साखरेऐवजी गुळ खाल्ला तर वजन मेंटेन राहील, वाढणार नाही. पण हा खूप मोठा गैरसमज आहे. साखरेपेक्षा गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्यामुळे साखर खाण्याने जेवढी शुगर वाढते त्यापेक्षा जास्त गुळ खाल्ल्याने वाढते. त्याऐवजी तुम्ही डेट्सचा वापर करा, म्हणजे खजूरचा वापर करा. कारण खजूर गोड जरी असले ना तरीसुद्धा यामध्ये फायबरही जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे इन्स्टंट शुगर स्पाइक्स होऊन वजन वाढण्याचा धोका नसतो. त्याउलट जी साखर असते ना त्यामध्ये एम्प्टी कॅलरीज असतात, गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्यामुळे साखर किंवा गुळ खाल्ली की भरभर वजन वाढायला लागतं आणि पुढे जाऊन डायबिटीजचाही धोका होतो. असो, यामध्ये आता मी 4 ते 5 बदाम घातलेले आहे. का घातलेले आहे तेही सांगणार आहे. 1 कप रोल ओट्स घालायचे, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात फायबर असतं. सोबतच 1.5 कप लो फॅट गाईचं दूध घालायचं आहे. फुल फॅट दूध घालायचं नाही आणि पॅकेटचं दूध तर अजिबात वापरायचं नाही. आणि हे दूध जे आहे ना मी कडकडीत गरम करून घेतलेलं होतं. या दुधामध्ये आपल्याला ओट्स आणि खजूर दोन्हीही अर्धा तास भिजत घालायचे आहे. बरं, आता इथे मी बदाम का वापरले ते सुद्धा सांगते. बदाममध्ये प्रोटीन असतं, बरोबर ना? आता कुठलाही गोडाचा पदार्थ जेव्हा तुम्ही विथ प्रोटीन आणि फायबर खाता तेव्हा तो इन्स्टंट शुगर स्पाइक्स होऊन वजन वाढण्याची भीती नसते. त्यामुळे तुम्हाला गोडाचे पदार्थ खायचे असेल तर नक्कीच खा, पण विथ प्रोटीन आणि फायबर खा. ते सुद्धा रोज खायचं नाही आहे. ओव्हर इटिंग अजिबात करायची नाही. आठवड्यातून 1 ते 2 वेळा गोड खाल्लं तर चालेल. खूप जास्त क्रेविंग होत असेल तरच खा. आता हे सर्व आपण मिक्सरला घातलेलं आहे. 2 टेबलस्पून कोको पावडर घालायचं आणि सोबतच 1/4 कप मी इथे घातलेला आहे साजूक तूप. आणि सोबतच आपल्याला फ्लेवर घालायचा आहे. असेल तर घाला किंवा कोको पावडरमुळे सुद्धा छान फ्लेवर येतो. मी इथे व्हॅनिला इसेन्स घालते आहे. आता हे सर्व मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. गरज पडल्यास यामध्ये आपण थोडंसं दूध घालणार आहोत. बघा, हे मिश्रण खूप जास्त घट्ट झालेलं आहे. यामध्ये मी थोडंसं दूध घालते. छान मिसळून घ्यायचं आहे आणि परत एकदा मी याला मिक्सरला फिरवून घेते आहे. छान याला स्मूथ असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. बॅटर अगदी स्मूथ असायला हवं. बघा, इथे बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे. यामध्ये आता मी 2 केळी घालणार आहे. केळीमुळे या ब्राउनीला खूप मस्त चव येते. केळीमध्ये सुद्धा फायबर असतं आणि नॅचरल शुगर असते, त्यामुळे चवसुद्धा येते आणि फ्रूट घातल्यामुळे ही अजून जास्त हेल्दी बनते. लहान मुलांना सुद्धा ही ब्राउनी तुम्ही खाऊ घालू शकता. आणि इथे ना मैद्यासारखं नाही आहे. मैद्याचा केक किंवा ब्राउनी तुम्ही बनवता ना, ती शिजली नाही तर कच्ची अशी मैद्याची चव यायला लागते. त्याउलट ओट्स जे असतात ना त्याला शिजवण्याची अजिबात गरज नसते. पण आपण इथे बेक करून घेणार आहोत कारण आपण ब्राउनी बनवतो आहे ना, म्हणून. बरेच जण ओट्स रात्रभर गरम दुधामध्ये भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यामध्ये खातात. आणि हे बॅटरसुद्धा ना तुम्हाला जर बेक करायचं नसेल तर फ्रीजमध्ये ठेवून गार करा आणि नुसतं चमच्याने जरी खाल्लं ना तरी मस्त लागतं. पण ब्राउनी बनवतो आहे ना त्यामुळे आपण शिजवून घेऊया. यामध्ये मी चोको चिप्स घातलेले आहे. तर चोको चिप्स हे शुगर फ्री असलेले वापरा. मार्केटला मिळतात किंवा ऑनलाईन स्टोअरला इझिली तुम्हाला मिळून जाईल. चला, आता इथे मी केक टिन तयार करते आहे. तर याला मी थोडंसं तेल किंवा तूप ब्रश करून घेते आहे. मी तेलच लावलेलं आहे, तुम्ही तूपही ब्रश करू शकता. आणि सोबतच इथे आपल्याला बेकिंग पेपर घालायचा आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित लावायचं. परत एकदा थोडंसं तेल ब्रश करून घ्यायचं. चला, आता आपलं बेकिंग ट्रे इथे तयार झालेला आहे. तुमच्याकडे असा बेकिंग ट्रे नसेल तर कुकरचा एखादा डबा असतो ना त्यामध्येही तुम्ही घालू शकता. आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायचं आहे. 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग पावडरचं प्रमाण जास्त झालं तर चालतं, पण सोड्याचं प्रमाण अजिबात जास्त घालू नका, नाहीतर नुसतं सोड्याची चव पदार्थामध्ये यायला लागते. तर सोडा आणि बेकिंग पावडर दोन्हीही आपल्याला बॅटरमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. वेळ लागला तर चालेल, पण छान मिसळून घ्यायचं. बघा, हे बॅटर जे आहे ना असं फुलायला लागतं. आता लगेच आपल्याला हे बेकिंग ट्रेमध्ये घालायचं आहे. तर ब्राउनी तुम्हाला जर कपमध्ये बनवायची असेल तर कपमध्ये, किंवा घरी वाटी असते ना त्यामध्येही तुम्ही बनवू शकता. स्टीलची वाटी असते, त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही बेक करू शकता. आणि ओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा याला बेक करू शकता. कढईमध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं, एखादी प्लेट ठेवायची आणि त्यावर तुम्ही स्टीलच्या वाट्या व्यवस्थित याला 30 ते 35 मिनिट किंवा 40 मिनिटासाठी बेक करायचं. मी इथे ओव्हनमध्ये बेक करणार आहे. तुमच्याकडे नसेल ओव्हन तर काहीच हरकत नाही, वाट्यांमध्ये तयार करू शकता. वरून मी थोडेसे चोको चिप्स घातलेले आहे. असेल तर घाला, नसेल तर स्किप करू शकता. तर हे ओव्हन मी प्रीहीट करून घेतलेलं होतं 15 मिनिटासाठी 180 डिग्री सेल्सिअसला. आणि याला 30 ते 45 मिनिट मी बेक करते आहे. आणि बेक केल्यानंतर ब्राउनी इथे तयार झालेली आहे.
तर ही ब्राउनी जी असते ना, आतमधून ओलसर असते, वरून तुम्हाला इथे टेक्स्चर लक्षात आलंच असेल. वाटीमध्ये बनवली असती तर अजून छान टेक्स्चर आलेलं असतं, पण इथे मी केक टीनमध्ये बनवलेलं होतं. खरं तर मला वाटीमध्येच बनवायचं होतं, पण बनवत असताना मी टीनमध्ये बनवलं. तर तुम्ही असं करू नका, वाटीमध्ये बनवा किंवा तुमच्याकडे केकचे कप असतील ना, तर त्यामध्ये बनवा. बरं, ब्राउनी हा जो प्रकार आहे ना, हा केकशी मिळता-जुळता जरी असला, तरीसुद्धा यामध्ये बराचसा फरक असतो. चवीच्या बाबतीत आणि टेक्स्चरच्या बाबतीतसुद्धा. मला तरी केकपेक्षा ब्राउनी खायला जास्त आवडते. कारण ब्राउनी जी असते ना, ती आतमधून छान मॉइस्ट असते, ओलसर लागते आणि ही गरम-गरम खायला खूप मजा येते. उलट केक जो असतो ना, तो गार झाल्यानंतर खायला जास्त मजा येते आणि कट केल्यानंतर आपल्याला आतमध्ये जाडी दिसते, हो की नाही? असो, ही ग्लुटन फ्री आणि शुगर फ्री वेट लॉस ब्राउनीची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या लहान मुलांना सुद्धा खायला घाला. कारण आजकाल मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा ओबेसिटी वाढते आहे, हो की नाही? तर असा हेल्दी गोडाचा पदार्थ खाण्याची जर मुलांना तुम्ही सवय पाडली ना, तर मुले बाहेरचे पदार्थ अजिबात तुम्हाला मागणार नाही. ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अजूनही जर तुम्हाला वेट लॉस गोडाचे पदार्थ बघायचे असेल तर मला कमेंट करा. मी नक्की शेअर करेल. लवकरच भेटूया. तोवर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.